नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी सचिन पवार तुमचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची खुशखबर आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आज दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता 4:52 आपल्याला मेसेज आलेला आहे आणि तुम्ही तारीख सुद्धा पाहू शकता। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आज दिनांक 4/11/2025 रोजी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि पुढील 2 ते 3 दिवस हे वाटप असे सुरू राहणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना आज पैसे जमा झाले नसतील तर त्यांना उद्या किंवा परवा पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही। महिला व बाल विकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे पहा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे। लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे। ही माहिती आपल्याला काल 3 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय बालविकास मंत्री यांच्यातर्फे देण्यात आली होती आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पुढे पहा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरूच ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ladkibaheen.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आधी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावे ही नम्र विनंती। आता इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थित माहिती समजून घ्या लाडक्या बहिणींनो। आपल्याला शासनाकडून 2 महिन्याची मुदत KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिली गेली होती आणि ही मुदत 18 नोव्हेंबर 2025 रोजी संपत आहे। त्यामुळे माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की ज्या महिलांची KYC प्रक्रिया राहिलेली असेल त्या सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर आधी आपली KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे, कारण सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती तरी सुद्धा तुमच्या बँक खात्यात शासनाकडून जमा करण्यात आलेले आहेत। परंतु आता इथून पुढे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी व इथून सर्व हप्ते तुम्हाला नियमितपणे मिळवण्यासाठी तुम्हाला KYC ही करावीच लागणार आहे आणि ज्या महिलांची KYC प्रक्रिया 18 नोव्हेंबर आधी पूर्ण होणार नाही त्या सर्व लाडक्या बहिणींचे पैसे कायमचे बंद होणार आहेत। तर हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आहे, व्यवस्थित माहिती समजून घ्या लाडक्या बहिणींनो। आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या महिलांचे पती किंवा वडील वारलेले आहेत त्यांनी कोणाचे आधार कार्ड द्यावे, तर ह्या प्रश्नावर सरकारने अजूनही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिलेली नाही। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारला विनंती करत आहोत की त्यांनी लवकरात लवकर या प्रश्नावर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी ही विनंती आहे। चला तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। सरकारकडून कोणतीही ऑफिशियल अपडेट आल्यानंतर लगेच तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही। भेटूया लवकरच, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।